महादेवी हत्तीणीला परत आणण्याची शिवसेनेची भूमिका, अनंत अंबानींची लवकरच चर्चा करणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। 11 आणि 12 ऑगस्टला काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणीची पुण्यात महत्त्वाची बैठक, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेस पक्ष करणार मंथन। छत्रपती संभाजीनगरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी विद्यार्थी आक्रमक, कॅन्टीन सुविधेच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांचं आंदोलन, कृत्रिम पनीर खायला देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली, तुकाराम मुंढेंची दिव्यांग कल्याण विभागात सचिव म्हणून बदली, 20 वर्षात 23 बदल्यांचा विक्रम। मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा, उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना सूचना। सोलापूरच्या माळशिरस आणि पंढरपुरात लंपीचा वाढता प्रादुर्भाव, माळशिरसमध्ये 132 तर पंढरपुरात 68 जनावरे लंपीने बाधित, उपाययोजना म्हणून लसीकरण मोहीम सुरू। जालन्यातील बाजारपेठेत राखी खरेदीची लगबग सुरू, बाजारपेठ विविध प्रकारच्या डिझायनर राख्यांनी सजली, विविध प्रकारच्या राख्यांसोबतच आकर्षक गिफ्ट बाजारात उपलब्ध। मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना 2 कोटींचा भुर्दंड, महापालिकेकडून कारवाईचा बडगा सुरूच, नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने पोलिसांना दमदाटी करणाऱ्या 3 जणांवर गुन्हा दाखल, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे बावनकुळेंचे आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।